स्वप्नशिल्प महिला बहुउद्देशीय सेवा संस्था समारोप समारंभ व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम डिझाईन अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट वर्कशॉप DDW दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालय अंतर्गत हस्तकला विभागामार्फत स्वप्नशिल्प महिला बहुउद्देशीय सेवा संस्थेला नॅशनल हँडिकॅप डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग म्हणून डिझाईन डेव्हलपमेंट अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट वर्कशॉप आयोजित केला होता। ही कार्यशाळा दिनांक 11 नोव्हेंबर 2025 पासून ते 8 डिसेंबर 2025 पर्यंत एकूण 25 दिवसांची घेण्यात आली। या कार्यशाळेत आदिवासी भागातील प्रसिद्ध असणारी वारली पेंटिंग ही कला नवनवीन पद्धतीने शिकवण्यात आली। यामध्ये पेंटिंगचे काम करणारे 30 हस्तकारागिरांची निवड करण्यात आली होती व त्या हस्तकारागिरांना अधिक कुशलपणे आधुनिक मार्केटच्या मागणीनुसार या कलेचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा वापर होत आहे आणि यातून व्यवसायासाठी कशी चालना मिळू शकते याविषयीचे सर्व मार्गदर्शन करण्यात आले। यामध्ये सुशोभनासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवण्यात आल्या। वस्तूंचे मार्केटिंग कसे करावे याविषयीही या वर्कशॉपमध्ये मार्गदर्शन करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर आपल्या दैनंदिन जीवनात याचा कसा वापर होतो आणि यातून व्यवसायासाठी कशी चालना मिळू शकते याविषयीचे सर्व मार्गदर्शन करण्यात आले। यामध्ये सुशोभनासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवण्यात आल्या। वस्तूंचे मार्केटिंग कसे करावे याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यशाळेसाठी हस्तकला विभागाच्या अधिकृत डिझाईन श्रीमती सृष्टी पुरवर मॅडम व प्रशिक्षक श्रीमती वैशाली गांगुर्डे यांचे मार्गदर्शन लाभले। कार्यक्रमासाठी उपस्थित पाहुणे हस्तकला विभागाचे असिस्टंट डायरेक्टर माननीय पल्लवी जांभूळकर यांनी हस्तकारागिरांना हस्तकला विभागाच्या योजनांबद्दल माहिती दिली। त्यांना हस्तकला प्रदर्शनामध्ये सहभाग घेऊन जास्तीत जास्त उत्पन्न कसे वाढवता येईल याविषयीचे मार्गदर्शनही केले। पुढील भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तसेच स्वप्नशिल्प महिला बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या सेक्रेटरी सौ विद्यारोहन घायतड यांनी सर्व कार्यशाळेचे व कार्यक्रमाचे नियोजन केले। तसेच सर्व हस्तकारागिरांना पुढील व्यवसाय मार्गदर्शन व व्यवसाय वाढीसाठी नेहमीच संस्थेकडून मदत राहील। तसेच सर्व हस्तकारागिरांना हस्तकला विभागामार्फत असणाऱ्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल याची ग्वाही दिली। नमस्कार सभी को, हम इससे पहले भी मिले हैं और मैं उस टाइम पे आपसे बोल के गई थी कि ट्रेनिंग बहुत अच्छी होनी चाहिए। ट्रेनिंग इस तरीके से होनी चाहिए कि लास्ट में हैप्पी फेसेस दिखे और आज मुझे वैसा ही लग रहा है। हैप्पी फेसेस दिख रहे हैं, हैप्पी प्रोडक्ट्स दिख रहे हैं, मैम हैप्पी हैं। ट्रेनिंग बहुत अच्छी हुई है, इससे साफ पता चलता है ट्रेनिंग बहुत अच्छी हुई है और प्रोडक्ट्स भी आपके बहुत अच्छे हैं। अब मैं चाहूँगी कि आप ये हमारे बहुत सारे मेले हैं, दिल्ली हाट लगता है और ऑल ओवर इंडिया लगता रहता है। अभी हमारा एक हैदराबाद में भी हुआ था राष्ट्रपति भवन में। अभी कल हमारा नेशनल अवार्ड भी है दिल्ली में। तो इस तरीके बैठ जाओ इधर। तो इस तरीके से हमारा बहुत सारी जगह पे चल रहा है। इन सारी चीज़ों की आप कैसे लुत्फ उठा सकते हो वो आपको देखना है कि आप इसमें कैसे पार्टिसिपेट करें, कैसे आप अपने प्रोडक्ट्स बनाएं, आगे बढ़े। कंटिन्यू के बिना भी आवाज चारों तरफ गूंजी है मेरी। मैं बंद कर देती हूँ। मंच पे आसीन सभी सम्मानित सदस्यों को मेरा प्रणाम और इस हॉल में उपस्थित सभी लोगों को सादर अभिवादन मेरा। सबसे पहले तो मैं पल्लवी मैम, विद्या मैम और यहाँ उपस्थित सेवा संस्थेला जो प्रोग्राम इथे नाशिकमध्ये राबवण्यासाठी दिला गेलेला होता त्यावर विषय होता वारली पेंटिंग। खरं तर माझ्यासाठी हे खूप मोठं चॅलेंजच होतं, कारण वारली पेंटिंग करणारे फार कमी लोक होते आणि त्यासाठी 30 आर्टिजन जमा करणं एकतर पूर्ण नाशिकमधून एका ठिकाणी जमा करणं थोडंसं अवघडच गोष्ट होती आणि एवढं मोठं चॅलेंजसाठी मला जवळपास 4 ते 5 महिने लागले तुम्हाला सर्वांना जमा करायला। इतकी सोपी गोष्ट नाहीये 30 महिला जमा करणं किंवा 30 पुरुष जमा करणं, त्यात सर्वांना घरातली कामं आहे। तर माझा विचार चालू आहे का आपण त्यासाठी अप्लाय करायचं, तुम्हाला कायमस्वरूपीचं काम पण मिळालं पाहिजे। तेही काम असेल आणि तुम्ही पण स्वतःमध्ये काहीतरी कला जी रुजवलेली आहे ती कला अजून कशी विकसित केली जाईल, तर ह्या वेगवेगळ्या अनुभवातूनच तुम्हाला ती विकसित होणार आहे तुमच्या। त्यामुळे आपण तोही प्रयत्न करणार आहोत। तसेच जेवढं मार्केट करता येईल साडीचं असू द्या, आता बघा आम्ही मॅडम खूप सारे प्रोडक्ट बनवले, दुपट्ट्यापासून फ्रेमिंग पासून आकाश कंदील, फ्लॉवर पॉट्स, ज्वेलरी, पर्सेस।
अतिशय सुंदर असे क्लासेस जे क्लासेस हे आजपर्यंत या क्लाससाठी आपल्या प्रभागातल्या लोकांना आर के सारख्या एरियामध्ये, कॉलेज रोड सारख्या एरियामध्ये जावं लागायचं. आज मॅमच्या ठिकाणी जाऊन कॉम्प्युटर आहे, त्या ठिकाणून विविध प्रकारचे कोर्सेस, विविध प्रकारचे क्लासेस आज घेतले जातात आणि त्या स्वतःच इतक्या इंटरेस्टेड आहात की या एरियामधल्या सर्व महिलांना आज आय थिंक 1 वर्ष होत आलं असेल की मी मागच्या तुमच्या ओपनिंगला इथे आली होती. एक क्लास होता हस्तकला. घरवरून आपण यश देऊया, आपण त्यांच्या मागे राहूया आणि त्या पद्धतीने मला असं म्हणायचं की प्रत्येक ठिकाणचा विकास, ज्या ज्या ठिकाणी मंदिर हवं असेल ते देण्याचं काम ताईने केले. ज्यांना ज्या काही गोष्टी पाहिजे, आता आणखी एक मदतीचं जाता कारण ज्येष्ठ नागरिक संघाचा मी एक तज्ञ सदस्य म्हणून काम करतोय. तसेच प्रभाग क्रमांकच्या माजी नगरसेविका सौ पूनमताई सोनवणे, सृष्टीपूर्वर मॅडम, ज्येष्ठ नागरिक श्री रोहम सर, श्री विठ्ठल जगताप काका, त्याचबरोबर यासाठी सौ राणी शेंडे, रोहम सर, श्री विठ्ठल जगताप काका यांनी मनोगत व्यक्त केले. सौ पुष्पा भालेराव व सौ राणी शेंडे यांनी सूत्रसंचालन केले. तसेच संस्थेच्या अध्यक्षा सौ किरण लोंढे, उपाध्यक्षा प्राजक्ता खांबेकर, सदस्य पूनम येशी, सरला चाटे, स्मिता ताटी कुंडलवार, भारती जाधव, अमृता सोनार, मारुती क्षीरसागर, भास्करराव घायतड आदि उपस्थित होते. पल्लवी जामुलकर, मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाइल की तरफ से डीसी हैंडीक्राफ्ट की तरफ से HSC कोल्हापुर, डीसी हैंडीक्राफ्ट ने HSC कोल्हापुर ने नासिक में एक वारली पेंटिंग का DDW वर्कशॉप किया था, जिसमें कि हम 30 महिलाओं को ट्रेन कर रहे थे. ये वर्कशॉप हमने एक लोकल NGO को प्रोवाइड किया था, जिसमें सारा खर्चा गवर्नमेंट की तरफ से हुआ है और ये NGO की तरफ से सारी लेडीज़ को ट्रेनिंग प्रोवाइड की गई है. इसमें ट्रेनिंग के लिए इन लोगों को प्रतिदिन के हिसाब से 300 रुपीज़ भी दिया जा रहा है और साथ में इनको रॉ मटेरियल प्रोवाइड किया जा रहा है, इनको ट्रेनर प्रोवाइड किया जा रहा है और इनको आगे बढ़ने के लिए जिस क्राफ्ट में क्या क्या चीज़ें लगती है वो सब इनको इस ट्रेनिंग के दौरान सिखाई गई है. ऐसे डीसी हैंडीक्राफ्ट्स के साथ और भी बहुत सारे ट्रेनिंग प्रोग्राम चलते रहते हैं. उसमें एक कार्यक्रम ये है 8 से 14 तक जो हमारा हैंडीक्राफ्ट वीक है, उसके तहत आज हमने एक हेल्दी एग्स कंपटीशन भी रखा है, जिसका थोड़ी देर में हम चयन करने वाले हैं और उसके भी आपको बताएं. शिल्प महिला उद्देशीय सेवा संस्था आयोजित अतिशय सुंदर अशी वारली प्रिंट अशी पेंटिंगची जी काही क्लास आपल्या प्रभागामध्ये आयोजक आपल्या विद्याताई घायतड यांनी आयोजित केली होती. अतिशय सुंदर अशी बॅचचा समारोह या ठिकाणी झालेला आहे. सर्व महिला खुशच दिसत आहेत, पण त्यांच्या खुशीपेक्षा जास्त ती जी काही पेंटिंग आणि त्यांनी जे काही कलाकौशल्य त्यांचं सादर केलं आहे, त्यांना खरोखरच मनापासून ताईंना पण आणि सर्व माझ्या भगिनींना शुभेच्छा देते आणि सर्वांनी या ठिकाणी न थांबता आणखी पुढे जावं, आणखी चांगल्या पद्धतीने आपल्या प्रभागाचं नाव त्यांनी वरच्या लेवलला घेऊन जावं अशी अपेक्षा व्यक्त करते आणि सर्वांना खरंच मनापासून शुभेच्छा देते आणि खास करून विद्याताईंना मनापासून आभार व्यक्त करते की अतिशय सुंदर असे प्रोग्राम आणि सुंदर असे कलाकौशल्याचे भरलेले तुम्ही जे क्लासेस प्रभागामध्ये राबवतात त्याबद्दल तुम्हाला मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. फोटो अच्छी डालना हमारी. मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाइल की तरफ से आयोजित इस कार्यशाला की सफलता के लिए सबसे पहले तो इसके आयोजनकर्ता विद्या मैम, उनको बहुत बहुत बधाई. और इसमें पार्टिसिपेट करने वाले जितने भी आर्टिशंस हैं, उन्होंने बहुत मेहनत करके इस कार्यशाला को सफल बनाया. उनको बहुत बहुत बधाई. और मैं उम्मीद करती हूँ कि उन्होंने इस कार्यशाला में जो कुछ भी सीखा उसको वो आगे लेकर के जाएंगे. वारली आर्ट हमारी संस्कृति, हमारी परंपरा का एक पार्ट है, एक धरोहर है और ये आगे तक जाए ऐसी मैं उम्मीद करती हूँ. आज जहाँ भारत विश्व स्तर पर अपनी विरासत को संजोने में, संवारने में लगा हुआ है, तो मुझे उम्मीद है कि वारली आर्ट भी वर्ल्ड लेवल पर पहुँचेगी, ऐसी मैं उम्मीद करती हूँ. बहुत बहुत धन्यवाद.
नमस्कार, मी विद्या गायकर, स्वप्नशिल्पी महिला बहुउद्देशीय सेवा संस्थेची सेक्रेटरी. आपल्या NGOला भारत सरकारमार्फत मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईलमार्फत एक प्रोग्राम मिळालेला होता जो नाशिकमध्ये राबवायचा होता. तर तो प्रोग्राम होता वारली आर्टवर. तर वारली आर्ट ही जी आहे ती पारंपरिक पद्धतीने आत्तापर्यंत जी उदयास आलेली जी कला आहे, जी आदिवासी भागातील आहे, ती आपल्या परंपरागत असूनही तिला आज जागतिक लेवलपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात डिमांड आहे. आज ती कला ही अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. सर्व शासकीय ऑफिसेसमध्ये कला म्हणजे तिथे फ्रेमिंग वगैरे केलेल्या असतात. अनेक बऱ्याच ड्रेसेसवर असतात, साड्यांवर असतात, फ्रेमिंग असतात. तर त्या कलेचा वापर आपण आपल्या वाढत्या नवीन नवीन युगाप्रमाणे कसा करू शकतो, याच्यावर त्याच्या डिझाईन कशा डेव्हलप करता येईल आणि त्यातून अर्थार्जन कसं करता येईल. म्हणजे फक्त आर्टिजन वारली ही ग्रामीण भागातील कला नसून तर ती शहरी भागांपर्यंत आणि जागतिक लेवलला कशा पद्धतीने नेता येईल यासाठी हा डिझाईन डेव्हलपमेंट वर्कशॉप आयोजित करण्यात आलेला होता. तरी या वर्कशॉपसाठी हस्तकला डिपार्टमेंटमार्फत फंडिंग दिलं जातं आणि त्यामध्ये जे आर्टिजन्स असतात, जे 30 आर्टिजन्सचा आज या ठिकाणी जो प्रोग्राम आयोजित केलेला होता 25 दिवसाचा, त्या आर्टिजन्सला 300 रुपये पर डे प्रमाणे स्टायपेंडसुद्धा दिलं जात होतं. तर यामध्ये विविध क्षेत्रात विविध ठिकाणी विविध पद्धतीने या कलेचं सादरीकरण कसं केलं पाहिजे हे डिझायनर मॅडम ज्या प्रयागराजवरून या ठिकाणी आपण केलेल्या डिझायनर होत्या सृष्टी पुरवर मॅडम यांनी त्या वेगवेगळ्या डिझाईन्स ह्या सर्व लोकांना शिकवल्या आणि त्या पद्धतीने तुम्ही बघत असाल की अनेक असे असंख्य प्रोडक्ट या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या गेलेले. तसेच आमच्या म्हणजे पूर्ण आपल्या रिजनच्या कोल्हापूर ऑफिसच्या माननीय पल्लवी जांभूळकर मॅडम असिस्टंट डायरेक्टर यांनी या पूर्ण कोर्ससाठी जे मार्गदर्शन केलं पहिल्या दिवसापासून तर आज पावेतो, त्यांनी अनेक गोष्टी आम्हाला बारीक सारीक डिझाईनच्या बाबतीत म्हणा किंवा मग कुठल्याही ऑफिशियल लेवलच्या बाबतीत म्हणा, डॉक्युमेंटरीच्या बाबतीत म्हणा, अशा वेगवेगळ्या गोष्टींवर अनेक गोष्टींमध्ये त्यांनी भरपूर सहकार्य केलं, खूप खूप मार्गदर्शन केलं. सर्वांना अगदी मनापासून त्यांनी ट्रेनरला, डिझायनरला आणि मला संस्थेच्या वतीनं आमच्या संस्थेच्या टीमला खूप मोलाचं सहकार्य केलं. स्टार न्यूजसाठी सोनू अडके, नाशिक.